केला जातो, शिक्का वाजवून हा जल्लोष साजरा केला जातो. या मागचं कारण म्हणजे पीडीसी बँकेमध्ये पुन्हा एकदा आमदार कथोरे यांचंच वर्चस्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण बघत असाल शिक्का वाजवल्या गेलेल्या आहेत आणि शिट्टी वाजवून हा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय. अर्थात आपण बघत असाल पूर्ण पॅनल जे आहे ते या ठिकाणी निवडून आलेलं आहे. तो आनंद जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि एकंदरीत फटाके फोडत जो आहे तो आमदार बंगल्यावरती साजरा केला जातोय. आणि अभिनंदनासाठी बरेच कॉल अर्थात आमदार किसनजी कथोरे आपल्या सोबत असतील. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे, काय सांगा? सहकार क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये. शेतकऱ्यांची बँक, ठेवीदारांची बँक आणि चांगल्या विचारातून या बँकेचा कारभार करून गेल्या 10 वर्ष पूर्ण सत्ता माझ्याकडे होती. बहुजन विकास आघाडी, आम्ही सगळे भाजप सगळे मिळून एकत्र आम्ही काम करत होतो, शिवसेना. पण 25 वर्षापासून त्या बँकेचा मला चांगला असलेला अनुभव. या वेळेला सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने राजकारण आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि या निवडणुकीमध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचं एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची ही लढाई झाली. सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल. खरं म्हणजे तिथं उगाच राजकारण ओढलं गेलं आणि त्याच्यामुळं या राजकारणामुळं या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला असं वाटलं होतं की निश्चितपणे कुठेतरी वेगळ्या प्रकारचा निकाल लागेल. पण मतदार सुज्ञ आहे, धनशक्तीच्या बरोबर मतदार गेला नाही. मी स्वतः पहिल्यापासून या बँकेच्या बरोबर संलग्न असल्यामुळं माझ्या नेतृत्वाखाली ही निवडणूक सगळ्यांनी एकमुखी सांगितलं. मग शिवसेनेच्या सगळ्या खासदार आमदारांनी सुद्धा, आमचे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, आपले खासदार, माजी खासदार, आताचे खासदार बालेराव म्हात्रे, या सगळ्यांनी, सगळ्या आमदारांनी एकच सांगितलं का कथोरेंच्या पॅनल खाली आपण सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढून आपण ती एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ज्या निवडणुका होतात त्या पद्धतीने आपण करूया. पण अचानकच काहीतरी कोणीतरी उलटं स्वरूप त्याला दिलं आणि अचानक या बँकेमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी पूर्णपणे त्याला नाकारलं आणि चांगल्या विचारातून काम केल्यामुळं महाराष्ट्रात 1 नंबरची जी बँक आहे तिला पुन्हा तशाच पद्धतीने चालवण्यासाठी ती देशामध्ये 1 नंबरची व्हावी. सध्या 2 नंबरला आहे. ती 2 नंबरच्या ऐवजी 1 नंबर महाराष्ट्रामध्ये खरी सत्ता आज जनतेने दिली, ती 1 नंबरची होईल. हाच विश्वास आज मी सगळ्या मतदारांना देईल. मनापासून सगळ्या मतदारांचं मनपूर्वक आभार मानेल. आलेल्या उमेदवारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. निवडणूक संपलेली आहे, त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं कुठलाही विषय आता कटुता नाही. आम्हाला काम करून दाखवायची सवय. मी नेहमी राजकारण फक्त निवडणुकीत करत असतो. राजकारण एकदा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी कधी राजकारण करत नाही. आज सगळ्यांना पुन्हा बरोबर घेऊन आपण हे काम करू. अर्थात काही लोक वाट बघत होते परिवर्तन होण्याचे, पण ते परिवर्तन न झालेलं. खरं म्हणजे जनता फार हुशार आहे. कोणाचं परिवर्तन करायचं हे अगोदरच ठरवलेलं असते आणि त्यांनी ते त्या पद्धतीने परिवर्तन त्यांचंच करायचं करून टाकलं. त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. अर्थात आपण बघत असाल पूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून आलेलं आहे, जिंकून आलेलं आहे आणि ही खरं तर वर्चस्वाची ही लढाई होती. आणि आपण पाहिलं तर अनेक आरोप या निवडणुकीत होत होते, पण अखेर शिट्टीनं बाजी मारलेली आहे आणि शिट्टी या निशाणीवरती लढणारे जे उमेदवार होते, सातीच्या साती उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं आणि
अर्थात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि यापुढे पुन्हा एकदा आपण बघत असाल पुढची 5 वर्ष आमदार किसन कथोरे सहकार पॅनल यांचंच वर्चस्व या TDCC बँकेवरती राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.